नमस्कार मित्रांनो, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. आम्ही निघालेलो आहोत गणपतीपुळे येथे आणि आता आम्ही आहोत घाट सुरू झालेला आहे, कशेडी घाट. पाहू शकता, पोलादपूर नुकताच सोडले आणि कशेडी घाटाला आम्ही प्रारंभ केलेला आहे. बराच मोठा आहे जी. डोंगरच पडले, 4-10 मिशन आहे. नमस्कार मित्रांनो, पाहताय आपण आम्ही आता चिपळूणपर्यंत पोहोचलेलो आहोत आणि आता चिपळूणपर्यंत खूप रस्ता सुंदर आहे. याच्या पुढे देखील रस्ता सुंदर आहे. पहा, कॉन्क्रीटचा नवीन रस्ता बनवलेला आहे आणि अजून तरी काही या रस्त्याला टोल नाका पुढे टोल बनवलेले आहेत, परंतु टोल सुरू झालेला नाही आहे, कारण अजून काही टप्पा ह्यांचा रस्त्याचा पूर्ण व्हायचा बाकी आहे. थोडंसं अगदी काम बाकी आहे. आता आपण पाहत आहे रस्ते किती सुंदर आहेत बघा. कॉन्क्रीटचा रस्ता एक नंबर आहे आणि खूप रुंद आहे रस्ता. गणपती बाप्पा मोरया. गणपतीपुळ्यात जाण्याकरता खरोखर म्हणजे पूर्वी घाटामध्ये खूप गर्दी व्हायची, पण टनेलमुळे खूप आता सोयीस्कर झाले प्रवास. आपण पाहता हा निवडीपासून आम्ही आता आत आलेलो आहोत आणि काही अंतरातच आम्ही आता गणपतीपुळ्याला पोहोचणार आहोत. पाहताय आपण हा रस्ता पण खूप सुंदर आहे आणि हे आता आम्ही गणपतीपुळ्याच्या प्रवेशद्वारापाशी आलेलो आहोत. थोडं गाड्या काही थांबलेल्या आहेत आणि माझ्या माहितीनुसार इथे प्रत्येक गाडीमध्ये किती पर्यटक आहेत त्या प्रत्येकी फक्त 5 रुपये अशी एंट्री फी इथे आपल्याला द्यावी लागते. त्याची पावतीसुद्धा ते आपल्याला देतात. तर त्याकरता हे थोड्या गाड्या इथे थांबलेल्या आहेत. श्री क्षेत्र गणपतीपुळे मुख्य प्रवेशद्वार इथे आहे आणि जाण्याकरता आणि येण्याकरता वेगवेगळे मार्ग आहेत, त्याच्यामुळे ट्रॅफिक होईल. ही आता गाडी आमच्या लॉजच्या बाजूला पद्धतशीर पार्क केलेली आहे. पाठीमागे असं गार्डन सगळे पाठीमागून एंट्री आहे गाड्या आणण्याकरता. आणि आता तुम्हाला आमचं रूम सुद्धा दाखवतो कसा आहे नजारा तो. अगदी MTDCच्या रूम जे आहेत त्याच्या अगदी बाजूला शेजारी एकदम असं आम्हाला रूम मिळालेले आहे. हा बघा, श्री केळकर लॉज जो आहे या लॉजमध्ये AC रूम आम्हाला मिळालेली आहे. जवळ रूम असल्यानंतर लगेचच आपल्याला दर्शनाकरता आणि बीचवर जाण्याकरता मार्ग सोयीस्कर होतो. आपण पाहताय हे मुख्य प्रवेशद्वार आहे. स्वागत कक्ष आपलं स्वागत आहे. हे आहे श्री केळकर लॉज आणि आता रूम पाहताय आपण 11 नंबरची रूम घेतलेली आहे. AC रूम आहे. खूप अशी चांगली व्यवस्था या ठिकाणी आहे. 2 चेअर आहेत, आपल्या कबर्ड आहे, त्याच्यानंतर TV ची व्यवस्था आहे करमणुकीकरता. आम्ही आंबे वगैरे आणले आहेत. सामान थोडं अस्तव्यस्त आहे. पाहू शकता आमच्या मॅडम बसले आहेत दमल्यात प्रवास करून. आपण पाहता AC 22 टेम्परेचर ठेवलेलं आहे. वॉशरूम पाहू शकता आपण. कमोड आहे या ठिकाणी, वॉश बेसिन आहे पद्धतशीर.
आणि पाणीसुद्धा इथे एका नळाला गरम पाणी येतो. सकाळी 5 वाजल्यापासून पाणी ते 10 वाजेपर्यंत पाणी असतो इथे. हे आम्ही गावाकडून आणलेले चणे शेंगदाणे आणि हापूसचे आंबे. खरं तर रत्नागिरीचे खायला पाहिजे, पण हे आम्ही अलिबागून आणलेले आहेत आमच्या गावचे आंबे. सामान वगैरे ठेवलेलं आता थोडा फ्रेश होतो आणि आम्ही पुन्हा आता हे बघा आंबे. आंबा म्हणजे आमच्या सौभाग्यवतींना आवडतो खूप, त्याच्यामुळं ती व्यवस्था अगोदरच केलेली आहे. आणि इकडे सुद्धा आंबे विकायला आहेत. नमस्कार मित्रांनो, आता आम्ही फ्रेश झालेलो आहोत आणि आता दर्शनाकरता, बाप्पाच्या दर्शनाकरता आम्ही खास आता निघालेलो आहोत. अगदी इथून जे आमच्या लॉजपासून 100 मीटर एवढंच अंतर असेल गणपतीच्या मंदिरापाशी. आपण पाहता इथेच थोडी ट्रॅफिक झालेली आहे, कारण गाड्या इथे थोडे एकाच मार्गाने येतात आणि दुसऱ्या मार्गाने जातात, पण ह्या गाड्या थोड्या वेगळ्या मार्गाला लागल्यात. हे पाहत आहे, हे जे मी तुम्हाला म्हटलं की MTDCचं जे प्रवेशद्वार जे आहे आणि इथून आतमध्ये भरपूर भव्य अशी राहण्याची व्यवस्था आहे त्या ठिकाणी. पण ते बुकिंग अगोदर करावं लागतं. ऐत्या वेळेस आपल्याला बुकिंग मिळत नाही. जर का तुम्ही येणार असाल तर ऑनलाईन बुकिंग त्याचं करून या ठिकाणी MTDCचा रूम तुम्ही घेऊ शकता. अन्यथा बाजूला बऱ्याच ठिकाणी लॉज आहेत. हे हवालदार साहेब आहेत आणि हे कंट्रोल करतात वाहतूक इथली. पाहते आपण अगदी समोर इथे आलेलो आहोत. इथे बऱ्याच प्रकारची दुकानं आहेत आणि हे मुख्य गेट आहे आणि इथून गाड्यांना प्रवेश बंदी आहे. हे पाहताय मुख्य कमान आहे मंदिराची, संस्थान श्रीदेव गणपतीपुळे. अशी सुंदर अशी कमान आहे. 4 व्हीलर नाही, पण 2 व्हीलरला इथून अलाउड आहे. पण 2 व्हीलर बरेचसे पार्किंग या ठिकाणी उपलब्ध आहे. आज मंगळवार आहे, गणपती बाप्पाचाच वार आहे आणि या ठिकाणी आता आम्ही थोड्या वेळातच बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. शनिवार रविवार खूप गर्दी असते, पण आता मे महिना सुरू असल्याकारणाने या दिवसात देखील आपल्याला गर्दी पाहायला मिळते. बघू शकता आपण, अनेक भाविक चाललेले आहेत, अनेक भाविक येताना दिसत आहेत. किती गर्दी होते आणि किती आपल्याला वेळ लागते दर्शनाकरता हे सुद्धा पाहूया. मी म्हटलं तर 2 व्हीलर्स उजव्या बाजूला बघा, माझ्या उजव्या बाजूला 2 व्हीलर्स पार्क केलेले आहेत. खरं तर मे महिन्यातच पाऊस सुरू झाला आहे त्याच्या, आणि आता गरमी पण भरपूर आहे, हीट पण भरपूर आहे या ठिकाणी. या ठिकाणी बऱ्याच जणांनी आपले पादत्राणे या ठिकाणी काढलेले आहेत. ही पहा लाईन, तरी आज कमी लाईन दिसते मला. हे अधिकृत चप्पल स्टँड इथे आहे, मोफत चप्पल स्टँड आहे, विनामूल्य चप्पल स्टँड. या ठिकाणी आपण चप्पल ठेवूया आणि चला लाईनला लागूया. गणपती बाप्पा मोरया ही अशी लाईन आहे. ही लाईन परत फिरवलेली आहे. आता आम्ही सरळ आहोत, परत पाठी येणार आणि परत पुढे जाणार. अशी नागमोडी ही लाईन असते आणि अर्थात प्रत्येक ठिकाणी अशीच असते. असा वाटते की आता समोर इथे आलोय पहा, पण परत पाठी जायचं आहे. हे समोर अगदी भव्य दिव्य असे 2 हत्ती या ठिकाणी गजराज आहेत. तिथे मूषक जी आहे, मूषकराज आहेत. गणपतीचं वाहन आहे, हत्ती आहेत मुख्य प्रवेशद्वाराजवळ. हे पहा, भाविक काहीतरी उंदराच्या कानामध्ये सांगतायत. असं म्हटलं जातं की कानामध्ये सांगितल्यानंतर मनोकामना पुरी होते. त्यामुळं भाविक या ठिकाणी उंदराच्या कानामध्ये आपली मनोकामना सांगत असतात. आणि आम्ही आता लाईनमध्ये आहोत.
पाहूया किती लाईन आहे ते. परत आता फिरून आम्ही आलोय. सुंदर अशी तशी लाईनमध्ये व्यवस्था चांगली आहे. फॅन चालू असतात त्याच्यामुळं गरमी जाणवत नाही. आणि या ठिकाणी कारंजे सुद्धा सोडलेले आहेत, पाहताय बघा. म्हणजे अगदी फक्त तुषार त्याचे जे आहेत ते बाहेर पडतात ते इथून. म्हणजे खूप असं थंड वातावरण या ठिकाणी राहतोय. आणि आता आम्ही आतमध्ये आलेलो आहोत आणि आतमध्ये बऱ्याच ठिकाणी पुन्हा आतमध्ये लाईन फिरवलेली आहे. हे पहा, असे तुषार सगळ्या भाविकांना थंड वातावरण या ठिकाणी AC सारखं कुलिंग या ठिकाणी आपल्याला जाणवतो. हे पहा, या ठिकाणी अन्नछत्रसुद्धा सुरू आहे. अनेक भाविक या ठिकाणी महाप्रसादाचा लाभ घेतात. सुंदर अशी व्यवस्था या ठिकाणी खुर्च्यांवर बसून खाण्यासाठी केलेली आहे देवस्थान ट्रस्ट मार्फत. एकही माणूस उभं दिसत नाही बघा. आणि आता दर्शन करून आम्ही बाहेर पडलो, कारण आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. आपण बाहेरून पाहू शकता. इथे सुद्धा उन्हाच्या संरक्षणासाठी कपडा बांधलेला आहे पाठच्या बाजूला. कारण कपडा नसेल तर भाविक उभे राहू शकतच नाहीत, एवढी या ठिकाणी गरमी आहे. पहा, हा समुद्राच्या दिशेने व्ह्यू पहा मंदिराचा. सुंदर असं मंदिर आहे. समुद्र किनारी असं असलेलं एक गणपतीचं मंदिर. आणि या ठिकाणी बऱ्याचशा सिनेमांची सुद्धा शूटिंग झाले. नवरा माझा नवसाचा हा तर खूप फेमस मराठी चित्रपट या ठिकाणी याचं चित्रीकरण केलं होतं. संरक्षक भिंत म्हणून या ठिकाणी पूर्ण बॅरिकेड केलेलं आहे. पहा, म्हणजे इथून आपल्याला बाहेर जाता येणार नाही. आणि आता आम्ही बाहेरून समुद्राकडे आलेलो आहोत. आपण पाहतोय एक फेरफटका मारूया मग येऊया. हॉल आहे ना सीझन. काय आता हातात धरली नाही.
तुम्हीच नाही येणार, फक्त फोटोवाला येणार. व्हिडिओ मध्ये घेतला तुम्ही? व्हिडिओ पण घेतो जरा जरा थांबा की. daun-daun. Ada apa? असा कलर चांगला आला रे.